अरे लाईट बिल लुकलुकते. अरे थांबा इथे, इथंच मुतून जाऊ. परत तिथे गेल्यावर घाबरून या इके चड्डीत मुतायचं. झाड जवळ आले, आता उलट चालू. राम 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 असं म्हणलं का होत नाही का? मी पण म्हणतो राम 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 तुम्ही तर राम 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 म्हणते, मला बरोबर ऐकू येते. मला नाही तर मार, आपल्याला राम 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 असंच ऐकायला येतं. किरण्या तिरका डोळा करून बघ, कुठं पदर दिसतोय का? पांढऱ्या रंगाची साडी घातले. मला वाटतं ते झाडावरनं खाली येऊन बसले. हे विधवा असणार आहे. विधवा बायका पण साडी घालतात. पांढऱ्या रंगात साडी नसेल ते काय पिक्चर मधलं भूत आहे. ते आपल्या गावातले म्हणजे नवरा मेल्या बायका कसं घालतात पांढऱ्या रंगाची साडी. ती का बघितलं का तुम्ही? नाही का? मग तिने जिवंतपणे पिक्चर बघितला असेल. अरे नाही बाबा, ती मिली तेव्हा आपल्या गावात टी सुद्धा नव्हती. लय आधी मिली आहे ती. पहिला मग या पांढऱ्या साडीचं कोणी सांगितलं असणार आहे? काय माहित, ती भूत आहे म्हणल्यावर रोज झाडावर येणाऱ्या जाणाऱ्या बायकांचं ऐकलं असेल. बायकांचं मालिका सोडून दुसरं काय बोललं असतं. मग ती मेल्यावर तिला पांढऱ्या साडीचं कोणी सांगितलं असेल? आणि तिचा जन्म कावाचा असेल? हे माझ्या फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा का नाही, जी करायला लागते का आणि ती एक लावसाठी नाही, काय महापुरुष नाही हे जन्म काळ जन्म विचारायला. गप करा ते आणि चला पटकन. कुठे बघा साडी. किरण्या चल तिकडं. मला कुठं ढकलतोयस? पदर तू कापणार आहे की? पदर तर पदर तर कुठं आहे? अरे कुठे आहे? घेतला का नाही? मला कुठं? मोठे कापतील माझी. थांबे थांबे थांबे.